नमस्कार. नेक्स्ट थियरम बघणार. थियरम आहे फॉर ऑल रियल व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. सो थियरम वरून लक्षात आलं असेल की कॉस ऑफ ए मायनस बी म्हणजे डायरेक्ट कॉस ए मायनस कॉस बी असं लिहिता येत नाही. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मध्ये असे ॲडिशन ऑफ अँगल असतात ते डायरेक्ट असे स्प्लिट करता येत नाही. त्यासाठी काही फॉर्म्युलेज आहेत. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू. हा अशा पद्धतीने आपल्याला कन्सिडर करावा लागतो. सो हा फॉर्म्युला आहे तो आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज करून सॉल्व करणार आहोत, हे प्रूव्ह करणार आहोत. याच्यासारखे अजून असणार आहेत साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए मायनस बी किंवा टॅन ऑफ ए प्लस बी. सगळ्या ठिकाणी फॉर्म्युलेच असणार आहेत. डायरेक्ट टॅन ए प्लस टॅन बी असं स्प्लिट करता येत नाही या फंक्शन्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनसाठी. सो मॅथ्समध्ये तुम्हाला माहिती आहे की एखादं स्टेटमेंट जर तुम्ही आधी प्रूव्ह केलं तर ते स्टेटमेंट तुम्ही तशाच टाईपची नेक्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी यूज करू शकता. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज करून आपण हे एक स्टेटमेंट प्रूव्ह करणार आणि उरलेले जे ॲडिशन ऑफ अँगल म्हणतात त्याला, सो ॲडिशन ऑफ अँगलचे जे काही फॉर्म्युलेज आहेत ते सगळे फॉर्म्युले आपण हे जे स्टेटमेंट आहे ह्या स्टेटमेंटचा यूज करून सॉल्व्ह करू शकतो. आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये माहिती आहे आपण युनिट सर्कल घेतलं तर सर्कलवरचे जे एक्स वाय पॉईंट्स असतात म्हणजे जे काही कोऑर्डिनेट्स असतात प्रत्येक ईच अँड एव्हरी पॉईंट जे ते काय इंडिकेट करतात, कॉस अँड साईनच्या व्हॅल्यूज इंडिकेट करतात. जर ते युनिट सर्कल नसेल तरीही चालतं, त्याची रेडियस आर असते. देन जो काही एक्स हा कोऑर्डिनेट असतो तो इंडिकेट करतो आर कॉस थीटा अँड वाय इंडिकेट करतो आर साइन थीटा. सो युनिट सर्कल नाही घेतलं अँड आर ह्या रेडियसचं सर्कल घेतलं तरी हरकत नाही. तरी एक्स वाय पॉईंट जे आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इंडिकेट करणार आहेत. आणि कसं इंडिकेट करणार तर एक्स इज इक्वल टू असतं आर कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. हे चांगलं लक्षात ठेवा की सर्कलवरचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ज्याचा ओरिजिन 0 0 आहे अशा सर्कलवरचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत ते कोऑर्डिनेट्स काय असतात. फर्स्ट कोऑर्डिनेट इज आर कॉस थीटा अँड सेकंड इज आर साइन थीटा. युनिट सर्कल घेतल्यामुळे आर ची व्हॅल्यू 1 आली त्यामुळे आपण कॉस थीटा आणि साइन थीटा डायरेक्ट यूज करतो. सो हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी पण आपण युनिट सर्कलच कन्सिडर करणार आहोत. सो हा पॉईंट ओरिजिन 0 0 आपण कन्सिडर केलाय. त्याच्यानंतर एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस वगैरे युनिट सर्कल आहे त्यामुळे याची रेडियस किती असणार आहे 1 असणार आहे. आता इथे ए अँगल दिसतोय आणि बी अँगल दिसतोय. सो एक्स ॲक्सिसला आपण ए अँगल फॉर्म जसं थीटा आपण म्हणतो ना तसं ए आणि बी असं आपण म्हणणार. सो एक्स ॲक्सिसला ए अँगल फॉर्म करणारे एखादा जर रे आपण तिथे कन्सिडर केला तर त्याचा इंटरसेक्शन पॉईंट ज्या ठिकाणी सर्कलला होईल तो आपला काय असणार पी एक्स वाय पॉईंट हा कन्सिडर केला तर कॉस थीटा आणि साइन थीटा असं त्याला म्हणता येईल. सो आपण आधी बी इतका अँगल होईल असं आपण एक्स ॲक्सिसला अँगल करणार आहोत बी डिग्री. सो सपोज हा अँगल आहे बी डिग्री. जसं आपण थीटा म्हणतो तसं इथे बी घेतलंय आणि हा पॉईंट सपोज पी असेल तर ह्याचे कोऑर्डिनेट्स काय येणार. आता आपल्याला माहिती आहे आतापर्यंत की याचे कोऑर्डिनेट्स एक्स अँड वाय जसे आपण म्हणतो तसंच कॉस अँड साइनच्या याच्यात म्हणायचं तर फर्स्ट कोऑर्डिनेट कॉस थीटा, पण कॉस थीटा नसणार कारण इथे काय आहे अँगल कुठला आहे बी अँगल आहे. सो अँगल कन्सिडर करावं लागेल. सो कॉस बी अँड साइन बी असे त्याचे कोऑर्डिनेट्स असणार आहेत ह्या पी ह्या पॉईंटचे. जसं आपण अँगल बी साठी केला तसंच आपण अँगल ए साठी करूया. म्हणजे एक्स पासून एक्स ला रेफरन्स पॉईंट घेऊन असं आपण ए इतका अँगल इथे फॉर्म करणार आहोत. सो हा अँगल सगळा काय होणार आहे इथे हा ए या डायरेक्शन हीच घ्यायची अँटी क्लॉकवाईज. हा बी अँगल होता, हा सगळा अँगल काय असणार आहे ए असणार. हा अँगल ए असेल आणि याला आपण क्यू असं पॉईंट म्हटलं सपोज तर याचे कोऑर्डिनेट्स काय असणार. ह्या क्यू ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील. अँगल कुठला आहे ए अँगल आहे. फर्स्ट कोऑर्डिनेट कॉस अँड सेकंड कोऑर्डिनेट साइन असलं पाहिजे पण अँगल ए आहे त्यामुळे ए कन्सिडर करायला लागेल. सो फर्स्ट कोऑर्डिनेट इज कॉस ए अँड सेकंड कोऑर्डिनेट इज साइन ए असं ते येणार आहे. आता आपल्याला म्हणजे पी आणि क्यू हे दोन पॉईंट सर्कलवरचे आहेत त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत वगैरे ते लक्षात आलं. ते थोडंसं आपण इथे लिहून घेऊ की हे युनिट सर्कल आहे त्यामुळे अर्थात ह्याची रेडियस इथे 1 असणार आहे. हे पण डिस्टन्स 1 असणार आहे. युनिट सर्कल कन्सिडर केलेलं आहे त्यामुळे ओ पी इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू काय असणार आहे 1 अँड ओ पी इज इक्वल टू सॉरी ओ पी पी हा पॉईंट काय इंडिकेट करतो तर कॉस बी साइन बी आणि क्यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत कॉस ए साइन ए. आता आपल्याला थोडं डिस्टन्स फॉर्म्युलाचं बघायचं. थोडंसं जॉमेट्री मधलं 9वी 10वीत तुम्हाला कधीतरी झाला असेल डिस्टन्स फॉर्म्युला आठवतोय का बघा.
दोन पॉइंट्स दिले असतील हे एक्स वाय प्लेनवर, तर त्या प्लेनवर दोन पॉइंट्स जे असतील त्याचे कोऑर्डिनेट्स यूज करून आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युल्याने दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स काय आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. डिस्टन्स म्हणजे काय की हे पी आणि क्यू हे दोन पॉइंट जर स्ट्रेट लाईनने जॉईन केलं तर त्या स्ट्रेट लाईनची लेंथ किती येईल हे आपल्याला बघायचं. सो डिस्टन्स फॉर्म्युलाचा इथे आता आपण यूज करणार आहोत हा फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी. आता पी आणि क्यू हे पॉइंट्स आहेत, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे. आता आपण तो फॉर्म्युला यूज करू शकतो. आठवत असेल तर सपोज ए आणि बी हे पॉइंट्स असतील, किंवा आता हे कन्फ्युजन नको, ए आणि बी कुठले तरी सी आणि डी हे पॉइंट्स असतील, तर सी डी मधला डिस्टन्स करताना फॉर्म्युला काय आहे, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे y कोऑर्डिनेटचा सबट्रॅक्शन घ्यायचं स्क्वेअर आणि x कोऑर्डिनेटचं सबट्रॅक्शन घ्यायचं स्क्वेअर करायचं. त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की सी डी या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आपल्याला मिळतं. सो वी नो दॅट डिस्टन्स फॉर्म्युला, आणि असं म्हणून हे डिस्टन्स फॉर्म्युलाचा फॉर्म्युला तिथे लिहायचं. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे पी आणि क्यू ह्या दोन पॉइंटसाठी. सो फ्रॉम डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू इज इक्वल टू, आता हे स्क्वेअर रूट असं कन्सिडर करण्याऐवजी पी क्यू स्क्वेअर घेऊया आपण, म्हणजे याचं स्क्वेअर रूट नाही येणार, हे डायरेक्ट y2 मायनस y1 अपॉन x. आलं ना लक्षात. इथे कसं याचा सीडीचा स्क्वेअर केला तर हा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, त्यामुळे पी क्यू असं डिस्टन्स न करता पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू डायरेक्ट घेणार. सो पी क्यू स्क्वेअर म्हणजे काय की पी याचे एक्स कॉर्ड, आता इथे प्लसच साईन असल्यामुळे हा ब्रॅकेट आधी आणि हा ब्रॅकेट नंतर घेतला तरी हरकत नसते, सेमच आन्सर येणार. सो आता कॉस बी मायनस कॉस ए, कारण एक्स कोऑर्डिनेट ना, सो कॉस बी, एकाचा एक्स कोऑर्डिनेट आहे कॉस बी मायनस कॉस ए. आता हे उलट सुलट घेतलं तरी चालेल, कारण त्याचा पुन्हा स्क्वेअरच आहे, कारण डिस्टन्स फॉर्म्युला मॅग्निट्यूड येतं फक्त, त्या डायरेक्शनचं हे नसतं. सो कॉस बी मायनस कॉस ए स्क्वेअर झाला, x2 मायनस x1 स्क्वेअर केलं, प्लस काय लागणार आहे साइन बी मायनस साइन ए स्क्वेअर, साइन बी मायनस साइन ए स्क्वेअर. PQ ला आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केला. PQ म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये आलं असतं म्हणून आपण PQ स्क्वेअर कन्सिडर केले. सो याचं स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर असं आपण त्या ह्याच्यातनं लिहिलेलं आहे. आता हे थोडंसं आपण सिम्प्लिफाय करूया, म्हणजे काय होणार, दॅट इम्प्लाइज PQ स्क्वेअर इज इक्वल, याचा a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर अप्लाय करायचा, मीन्स काय होणार आहे कॉस स्क्वेअर बी मायनस 2 कॉस ए कॉस बी कॉस बी प्लस काय होणार आहे कॉस स्क्वेअर ए. याला अप्लाय केला तसंच यालाही अप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय होणार प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2 साइन ए साइन बी, 2 साइन ए साइन बी ना, प्लस काय होणार आहे साइन स्क्वेअर ए. जस्ट ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर अप्लाय केला आणि एक्सपांड केलंय. आता काय काय होतंय बघा, आता कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी आहे का कुठे, हे चुकून ए लिहिलं, हा पहिला आहे ना साइन स्क्वेअर बी आहे. सो कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी आहे, त्यामुळे ते आपण एकत्र केलं की त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर आहे, ते एकत्र केलं की त्याची व्हॅल्यू 1 येणार. त्या आयडेंटिटीज यूज करता येतील आपल्याला. सो दॅट इम्प्लाइज पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी, हे आपण एकत्र केलं, त्याच्यानंतर हे करणार प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए मायनस हे तसंच राहणार आहे, कारण याच्यात काही ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही. 2 कॉस ए कॉस बी मायनस 2 साइन ए साइन बी. आता काय काय कॅन्सल होतंय का, किंवा काही आयडेंटिटी यूज करता येतात का बघूया. विच इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, याच्यासाठी आपण 1 लिहिणार, अगेन याच्यासाठी पण 1, कारण अँगल सेम असेल तरच कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअरची व्हॅल्यू 1 येते. सो 1 प्लस 1 मीन्स 1 प्लस 1 झालं 2, त्याच्यानंतर हे मायनस 2. आता ह्या दोन टर्म्स मधनं काय कॉमन दिसतंय, 2 कॉमन दिसतंय, तर बाकीच्या टर्म्स आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. मायनस पण साइन बाहेर घेऊया, 2 कॉमन, आणि अनकॉमन काय राहिलं कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, कारण मायनस सेम कॉमन घेतले सो आतमध्ये प्लस राहणार. काय काय केलं लक्षात आलं, या दोघांसाठी 1 प्लस या दोघांसाठी 1 प्लस 1 2 आलं, मायनस या दोन टर्म मधनं मायनस 2 कॉमन आलंय आणि अनकॉमन टर्म्स आपण आतमध्ये लिहिले. आता हे झालं पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू, याला इक्वेशन 1 म्हणायचं.
ही पीक्यू स्क्वेअरची व्हॅल्यू आली. आता त्याच्यात बघितलं तर थोडंसं RHS सारखं दिसायला लागले बघा, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आता आपण ए मायनस बी हा अँगल येईल अशा फॉर्म मध्ये एक रे इथे कन्सिडर करणार आहोत आणि मग त्याच्यातून पीक्यू स्क्वेअर पुन्हा जर काढायचं आलं तर कसं येईल वगैरे ते आपण बघायचं. सो हे इक्वेशन 1 आहे, ते पुढे आपल्याला लागणार आहे. पुन्हा आपल्याला युनिट सर्कल त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला वगैरे सगळं कन्सिडर करायचं. हे राहू दे इक्वेशन 1. आता आपल्याला ए मायनस बी अँगल फॉर्म करायचंय, म्हणजे मग आपल्याला कोऑर्डिनेट कॉस ऑफ ए मायनस बी, साइन ऑफ ए मायनस बी असं वगैरे येतील. आता तो ए मायनस बी जर फॉर्म करायचा असेल तर आता बघा, त्या एक्स ला रेफरन्स पॉइंट म्हटलं तर हा बी अँगल येतो आणि हा ए अँगल येतो. सपोज हा रेफरन्स पॉइंट मी शिफ्ट केला म्हणजे जस्ट शिफ्टिंग आपण करतोय काय, लगेच सर्कल आपण चेंज केलं, एक्स वाय कोऑर्डिनेट चेंज केलं असं नाही की हा फॉर एवढ्यासाठी फक्त आपण हा एक्स आहे त्याचा रेफरन्स पॉइंट जर आपण हा एक्स ऍक्सिस जर अशा फॉर्म मध्ये शिफ्ट केला तर अर्थातच वाय ऍक्सिस पण शिफ्ट होणार. म्हणजे बी इतक्या अँगलने आपण त्याला शिफ्ट करणार आहोत. म्हणजेच काय की बी हा अँगल इथे शिफ्ट केला की अर्थात वाय ऍक्सिस पण बी इतक्या अँगलने इथे शिफ्ट होईल. सो इथे हा y1 त्याला x1 y1 हे फक्त कॅल्क्युलेशन साठी आहे असं आपण करू शकतो. सो हा y1 ऍक्सिस झाला आणि हा x1 ऍक्सिस झाला. थोडंसं शिफ्ट केलं, हा शिफ्ट केला आणि हा जर ऍक्सिस x1 झाला म्हणजे x ऍक्सिस झाला तर ह्या p या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय येणार, अर्थातच 1 0 येणार. 1 का, कारण O पासून P पर्यंतचं डिस्टन्स 1 आहे. जसं इथे 1 0 होते सुरुवातीला, ओरिजिनली ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 0, कारण y इथे 0 आहे, x इथे डिस्टन्स किती आहे सर्कलचं, रेडियस 1 त्यामुळे 1 आहे. सो हा 1 0 पॉइंट होता. तो फक्त रेफरन्स साठी आपण असं हे शिफ्ट केलं इथे. म्हणजेच काय, बी एवढा हा पॉइंट इथून बी एवढा जो अँगल आहे तो इथनं डिलीट झाला, मायनस झाला. मग आता ह्या पी ह्या पॉइंट पासून ह्या क्यू ह्या पॉइंट पर्यंत किती अँगल रिमेनिंग असेल. या पी या पॉइंट पासून हा रेफरन्स पॉइंट घेतलाय पण ह्याला एक्स ऍक्सिस म्हणतोय आता आपण पी या पॉइंटला. पी पासून ह्या क्यू पर्यंत असं आपण जर कॅल्क्युलेट करत म्हणजे मेजर करत गेलो तर हा अँगल किती होणार, या डायरेक्शनला हा अँगल होईल ए मायनस बी. हा अँगल ए मायनस बी का होईल हे लक्षात आलं, कारण आपण किती शिफ्टिंग केलं एक्स ऍक्सिसचं, जसं एक्स ऍक्सिसचं केलं तसंच इथे अर्थात वाय ऍक्सिसचं झालं. त्यामुळे हा एक्स ऍक्सिस होता तो आपण असा इथे आणला, शिफ्ट केला, म्हणजे बी डिग्री इतका आपण शिफ्ट केलाय. सो बी एवढा अँगल ह्याच्यातून डिलीट झाला, कारण आता हा 1 0 हा रेफरन्स पॉइंट आला, 0 पॉइंट म्हणतो तसं हा रेफरन्स पॉइंट आला. त्यामुळे ह्या पॉइंट पासून अँगल मेजर करायला सुरुवात केली तर या क्यू पर्यंत किती होणार अँगल, ए मायनस बी एवढा अँगल इथे होईल. म्हणजे क्यू चे नवीन कोऑर्डिनेट्स फॉर्म होतील जर आपण ओपी ॲज अ रेफरन्स पॉइंट और ओपी ॲज अ एक्स ऍक्सिस असं कन्सिडर केलं तर. सो आपण पुढे थोडं हा कन्सेप्ट घेणार शिफ्टिंग वगैरे. So suppose we shift x axis to the point P. या P या पॉइंटला आपण असा P या पॉइंट पर्यंत x ऍक्सिस शिफ्ट केला म्हणजे B एवढा डिलीट झाला, B इतका व्हॅनिश झाला तिथला अँगल. त्यामुळे हा रिमेनिंग अँगल ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत काय येणार आहे, a मायनस बी हा अँगल तिथे येणार आहे. त्यामुळे आता OP ही काय झाली, रेफरन्स पॉइंट. देअरफॉर OP इज नवीन जे काय न्यू शिफ्टेड जो काय ऍक्सिस आहे तो झाला एक्स ऍक्सिस. OP इज एक्स ऍक्सिस. OP ही जी लाईन दिसते ही ती म्हणजे काय झाली, एक्स ऍक्सिस ची लाईन झाली. आता वाय पण शिफ्ट झाला वगैरे ते सगळं ठीक आहे, आपण फक्त a मायनस बी अँगल येण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. तर OP एक्स ऍक्सिस झाल्यामुळे P ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स बदलले. देअरफॉर फॉर OP एक्स ऍक्सिस असेल तर P कोऑर्डिनेट्स काय होणार, P इज इक्वल टू 1 0 हे पॉइंट होणार. 1 का घेतलं, r 0 झालं असतं जर r रेडियस असती तर 1 रेडियस घेतली ना युनिट सर्कल. देअरफॉर P हे पॉइंट्स काय होणार 1 0 होणार. मग आता Q चे पण कोऑर्डिनेट चेंज होणार आहेत अँड Q इज इक्वल टू Q चे कोऑर्डिनेट्स असे होणार आहेत, अँगल लागतो ना क्यू साठी, कॉस आणि साइन साठी, कॉस आणि साइन मध्येच लिहिणार पण अँगल काय होणार, आता हा रेफरन्स पॉइंट झाला, हा अँगल किती आला, a मायनस बी आला. म्हणजे इथे कॉस अँड साइन साठी अँगल काय आले पाहिजेत, क्यू या पॉइंटला a मायनस बी अँगल आले पाहिजे. सो क्यू या पॉइंटचे कोऑर्डिनेट झाले कॉस ऑफ a मायनस बी फर्स्ट कोऑर्डिनेट अँड साइन ऑफ a मायनस बी
सेकंड कोऑर्डिनेट. सो शिफ्टिंग केलंय, पण शिफ्ट झालंय त्यामुळे कोऑर्डिनेट्स दोघांचेही चेंज झाले, कारण आपण एक्स ऍक्सिस अशी होती म्हणून हा 10 पॉइंट होता, त्यालाच आपण अशी शिफ्ट केली त्यामुळे हा पॉइंट 10 झाला. आणि आता ही एक्स ऍक्सिस आहे म्हटल्यावर इथून मेजर करायला सुरुवात करायला हवी, पण आपल्याला ए अँगल माहिती, पण हा अँगल ए नाहीये. पी टू क्यू पर्यंत येणारा अँगल ए नाही, कारण बी त्याच्यातनं डिलीट झालाय, म्हणजे तेवढा भाग डिलीट झालाय, म्हणजे ए मधून बी मायनस करावा लागेल तेवढा अँगल येणार. म्हणजे हा जर काहीतरी 120 असेल तर ह्याच्यातनं 30 डिलीट करायला लागेल, म्हणजे ए मायनस बी 90 वगैरे होईल. आलं लक्षात? त्यामुळे हा ए मायनस बी अँगल झालाय, कारण आपण शिफ्टिंग केलंय. ओपीलाच एक्स ऍक्सिस म्हटलंय, देअरफॉर पी चे कोऑर्डिनेट चेंज झाले, क्यू चे कोऑर्डिनेट चेंज झाले. आता ह्या चेंज कोऑर्डिनेट्स मध्ये आणि शिफ्टिंग मध्ये जर पुन्हा पी क्यू चा डिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं झालं तर अगेन आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकतो. कोऑर्डिनेट्स तर आपल्याकडे आहेतच, ते यूज करायचे, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आणि पी क्यू स्क्वेअरची अजून एक व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. आधी जे बेसिक किंवा जो फर्स्ट आपलं जे होतं की हा एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, हा पी क्यू वगैरे त्याचे कोऑर्डिनेट्स वगैरे लिहून त्याच्यावरून आपण इक्वेशन 1 मध्ये पी क्यू स्क्वेअरचं एक व्हॅल्यू काढून ठेवलेली आहे. आता आपण पी क्यू स्क्वेअर अजून एकदा काढणार आफ्टर शिफ्टिंग द ऍक्सिस. ऍक्सिस शिफ्ट झाल्यानंतर पी चे कोऑर्डिनेट, क्यू चे कोऑर्डिनेट चेंज झाले, त्यावरून पी क्यू स्क्वेअर आता आपण इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो पी क्यू स्क्वेअर काढूया आता आपण इथे. अगेन युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे? पी चे आणि क्यू चे याचा सबट्रॅक्शन लागते ना, आपल्या स्क्वेअर रूट येणार नाही कारण स्क्वेअर आहे. सो पी चा हा 1 आहे, 1 मायनस याचा एक्स कोऑर्डिनेट काय, कॉस ऑफ ए मायनस बी. त्याला आपण कॉस ऑफ ए मायनस बी. हा पी चा आहे आणि हा क्यू चा एक्स कोऑर्डिनेट आहे, त्यांची सबट्रॅक्शन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पी चा सेकंड कोऑर्डिनेट आहे 0, सो 0 मायनस याचा सेकंड कोऑर्डिनेट आहे साइन ऑफ ए मायनस बी. आपण लिहून ठेवलेत ना पी चे काय कोऑर्डिनेट्स, क्यू चे काय कोऑर्डिनेट्स आहेत, ते आपण इथे यूज केले डिस्टन्स फॉर्म्युला. आणि आता आपण पी क्यू स्क्वेअर काय आता त्याचा आन्सर काढणार आहोत. सो दॅट इम्प्लाइज पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू, याला आता पुन्हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज करायचं. सो 1 मायनस 2 कॉस ए मायनस बी, ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर ए मायनस बी प्लस, आता इथे 0च आहे त्यामुळे आता ए मायनस बी चा काही अप्लाय करायची गरजच नाही ना, डायरेक्ट येणार मायनस साइन ऑफ ए मायनस बी चा स्क्वेअर लिहायचं आहे. मायनस साइन ऑफ ए मायनस बी चा स्क्वेअर किती येतो, प्लसच येतो, स्क्वेअर केल्यामुळे साइन स्क्वेअर ए मायनस बी. हे सिंपल झालं, कारण इथे 0 आल्यामुळे फक्त एवढंच राहिलं, मायनस साइन राहिला, त्याचा स्क्वेअर केला तो प्लस साइन स्क्वेअर झाला. आता जर अँगल सेम असतील तर त्यासाठी 1 लिहू शकतो. सो साइन स्क्वेअर ए मायनस बी आणि कॉस स्क्वेअर ए मायनस बी अँगल एक्झॅक्टली सेम आहे, सो दोघांची ऍडिशन 1 आहे असं म्हणणार आपण. आता काय काय राहिलंय त्यामुळे सो पी क्यू स्क्वेअर काय काय आता शिल्लक आहे, आता बघूया आपण. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 2 कॉस ए मायनस बी आणि ह्या दोघांची ऍडिशन मिळून प्लस 1. आता 1 प्लस 1 आलं म्हणजे 2 मायनस 2 कॉस ऑफ ए मायनस बी. ही कशाची व्हॅल्यू आली, पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू आली. याला इक्वेशन 2 म्हणूया. आता मागे आपण इक्वेशन 1 मध्ये एक पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू काढून ठेवली आहे, इक्वेशन 2 मध्ये पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. पी आणि क्यू हे पॉइंट कुठेही चेंज केले नाहीयेत, फक्त आपण कन्सिडरेशन केलंय की एक्स ऍक्सिस अशी शिफ्ट केली आणि ओपीलाच आपण एक्स म्हटलंय वगैरे, असं जस्ट कन्सिडरेशन केलंय. पण पी ची जागा आणि क्यू ची जागा आपण कुठेही चेंज केलेली नाहीये. असं करून जर पी क्यू स्क्वेअरची ही एक व्हॅल्यू आली असेल आणि पी क्यू स्क्वेअरची ही दुसरी सेकंड व्हॅल्यू आली असेल तर त्या दोन्ही व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या लेफ्ट साइड सेम असल्यामुळे राईट साइड पण सेम असल्या पाहिजे. आता आपण लिहूया देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 ठेवले इथे, आपल्याला लागणार आहे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी हॅव लेफ्ट साइड सेम आहे त्यामुळे राईट साइड कंपेअर करणार. ह्याची एकाची राईट साइड आहे 2 मायनस 2 कॉस ए मायनस बी इज इक्वल टू
ही सेकंड इक्वेशनची राईट साईड होती आणि फर्स्ट इक्वेशनची आहे 2 मायनस 2 इज इक्वल टू 2 मायनस 2 इंटू ब्रॅकेट कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. सो इक्वेशन 1 आणि 2 आपण कंपेअर केले, दोघांच्या आरएचएस सेम असतात आहेत असं आपल्याला लक्षात आले. आता काय काय कॅन्सल होणार आहे, 2 करंट सेम आहेत ना दोन्हीकडे, 2 कॅन्सल झाले. मीन्स काय राहिलं मायनस 2 कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू मायनस 2 आणि ब्रॅकेट कॉस ए कॉस बी. डायरेक्ट केलं तरी चालेल, मी स्किप केली तरी चालेल. आता सिंपल अल्जेब्रा आहे हे, डायरेक्ट लिहिलं असतं तरी चाललं असतं. मायनस मायनस केला, 2 कॅन्सल झाला. सो फायनल काय राहिलं, दॅट इम्प्लाइज लेफ्ट साईडला कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, कॉस ऑफ ए मायनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हेच प्रूव्ह. त्यामुळे हा थिअरम इथे प्रूव्ह झालेला आहे. सो ॲज अ फॉर्म्युला म्हणून हा तुम्ही आता लक्षात ठेवायचे, कारण हा फॉर्म्युलाच आहे. ॲडिशन ऑफ अँगलचे फॉर्म्युले असे म्हटलं तसं जोपर्यंत तुम्ही मॅथ्स घेताय तोपर्यंत ट्रिग्नॉमेट्री कुठे ना कुठेतरी लागत राहते आणि त्याचे फॉर्म्युले सारखे अप्लाय करायला लागतात. सो लिस्ट करायची सरळ फॉर्म्युल्यांची, एक एक फॉर्म्युला जसा होईल तसा त्या लिस्टमध्ये ॲड करत जायचा आणि पाठच करायचा, त्याला काही दुसरा पर्याय नाही. सो हा फॉर्म्युला आहे ॲडिशन ऑफ अँगलचा. आपण कॉस ऑफ ए मायनस बी साठी कोऑर्डिनेट जॉमेट्री यूज करून प्रूव्ह केलेला आहे. आता साइन किंवा टॅनचे फॉर्म्युले ते या स्टेटमेंटवरून आपण नंतर प्रूव्ह करणार आहोत.